परमेश्वराचे स्तवन करा, नवे गीत गाऊन परमेश्वराचे गुणगान करा. भक्तांच्या मंडळीत त्याचे स्तोत्र गा. इस्रायल आपल्या निर्माणकर्त्याच्या ठायी आनंद करो. सियोनीची मुले आपल्या राजाच्या ठायी उल्हास पावत. ती नृत्य करीत त्याच्या नावाचे स्तवन करत. डफ व वीणा यावर त्याला स्तोत्रे गावत. कारण परमेश्वर आपल्या लोकांवर संतुष्ट आहे. तो दिनांना तारणाने सुशोभित करतो. भक्त गौरवामुळे उल्हास होत. ते आपल्या अंथरुणावरून हर्षघोष करत. परमेश्वराची परमश्रेष्ठ स्तुती त्यांच्या कंठी असो. दुधारी तलवार त्यांच्या हाती असो. परमेश्वराचे स्तवन करा. शालोम प्रियजन हो. अनुग्रह प्रार्थना सहभागितेच्या आजच्या या ऑनलाईन उपासनेमध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. प्रभूची उपकार स्तुती करण्यासाठी आज आपण एकत्र आलेलो आहोत. त्याची उपासना करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. त्याचं वचन ऐकून, त्याचा संदेश ऐकून आपल्या जीवनामध्ये त्याचा आशीर्वादाचा अनुभव घेण्यासाठी आपण आलेलो आहोत. चला ही उपासना प्रभूच्या हाती देऊया. प्रार्थना करूया. परमदयाळू परमेश्वरा, आम्ही स्तोत्रकर्त्याप्रमाणेच म्हणतो की प्रभू, परमेश्वराची स्तुती असो. आणि प्रभू, आमच्या मनात तुझी उपकार स्तुती भरलेली आहे. आम्ही स्तवन करत तुझ्या सानिध्यामध्ये येत आहोत. ज्याचं आम्ही गौरव करावा असा केवळ तूच आहेस. ज्याची आम्ही स्तुती गावी असा केवळ तूच आहेस. आणि आम्हालाही तू संधी दिलेली आहेस की आम्ही अशा रीतीने एकत्र येऊन तुझी स्तुती करावी. याबद्दल आम्ही तुझे ऋणी आहोत. हा तुझा आशीर्वाद आहे. ही तुझी कृपा आहे. प्रभू, या कृपेचा आम्ही उपभोग घेत असताना स्वतःला तुझ्या स्वाधीन करतो. आम्ही सर्वजण तुझ्या ठायी नम्र होतो. आणि प्रभू, तुला विनंती करतो, आज तुझ्या सानिध्याचा अनुभव आम्हाला येऊ दे. आमची स्तुती मान्य करून घे. आमची उपासना मान्य करून घे. तुझ्या वचनामधून तू आमच्याशी बोल आणि आमचं जीवन सुधारण्यासाठी आमचं सहाय्य कर. आजची सर्व उपासना तुझ्या हातात देतो. ही प्रार्थना येशू आमचा तारणारा त्याच्या नावानं करतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रियजन हो, प्रभूची स्तुती करूया, गीतं गाऊया. आणि आज जी गीतं सादर होत आहेत ती तुमच्या परिचयाची गीतं आहेत. म्हणून तुम्ही देखील या गीतांमध्ये सहभागी व्हा. सबसे ऊंचा ऊंचा और
सबसे ऊंचा रहे महिमा हो तेरी, 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 महिमा हो तेरी। तू मेरा शरण स्थान, तू मेरा गढ़ है, संकट में मेरा दोस्त मेरा प्रभु। तू मेरा शरण स्थान, तू मेरा गढ़ है, संकट में मेरा दोस्त मेरा प्रभु। आराधना करूं मैं पूरे दिल से, मैं तुझे ढूंढूंगा संपूर्ण जीवन में, तेरी सेवा करूंगा मेरी सारी चीजों से। मैं हूँ यहाँ, मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ। उद्धारक मेरा तू, मेरी चंगाई है, संकट में सामर्थ तू मेरा प्रभु। उद्धारक मेरा तू, मेरी चंगाई है, संकट में सामर्थ तू मेरा प्रभु। आराधना करूं मैं पूरे दिल से, मैं तुझे ढूंढूंगा संपूर्ण जीवन में, तेरी सेवा करूंगा मेरी सारी चीजों से। मैं हूँ यहाँ, मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ। तू मेरा चरवाहा, मुझको चराएगा, मुझको संभालेगा मेरा प्रभु। तू मेरा चरवाहा, मुझको चराएगा, मुझको संभालेगा मेरा प्रभु। आराधना करूं मैं पूरे दिल से, मैं तुझे ढूंढूंगा संपूर्ण जीवन में, तेरी सेवा करूंगा तेरी सारी चीजों से। मैं हूँ यहाँ,
मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ, मैं हूँ यहाँ, मैं हूँ यहाँ। प्रियजन हो, या गीतांमधून आपण प्रभूची स्तुती केली आहे असा विश्वास आहे. आता प्रभूचं वचन वाचूया. पुण्याहून बंधू संजीव हिवाळे प्रभूचं वचन आज आपल्यासाठी वाचतायत. पेत्राचं पहिलं पत्र याचा 4था अध्याय वचने 12 ते 19. ख्रिस्तासाठी दुःख सहन करण्याचा प्रियजन हो, तुमची पारख होण्यासाठी जी अग्निपरीक्षा तुम्हावर आली आहे तिच्यामुळे आपणास काही अपूर्व झाले असे वाटून त्याचे नवल मानू नका. ज्या अर्थी तुम्ही ख्रिस्ताच्या दुःखाचे वाटेकरी झाला आहात त्या अर्थी आनंद करा, म्हणजे त्याचे गौरव प्रगट होण्याच्या वेळेसही तुम्ही उल्हास व आनंद करा. ख्रिस्ताच्या नावामुळे तुमची निंदा होत असल्यास तुम्ही धन्य आहात, कारण गौरवाचा आत्मा म्हणजे देवाचा आत्मा तुम्हांवर येऊन राहिला आहे. तरी खून करणारा, चोर, दुष्कर्मी किंवा दुसऱ्याच्या कामात ढवळाढवळ करणारा असे होऊन कोणी दुःख भोगू नये. ख्रिस्ती या नात्याने कोणाला दुःख सहन करावे लागत असेल तर त्याला लाज वाटू नये. त्या नावामुळे देवाचे गौरव करावे, कारण देवाच्या घरापासून न्याय निवाड्यास आरंभ होण्याची वेळ आली आहे. आणि तो आरंभ प्रथम आपल्यापासून झाला तर देवाच्या सुवार्तेचा अवमान करणाऱ्यांचा शेवट काय होईल? नीतिमान जर कष्टाने तरतो तर भक्तिहीन व पापी याला ठिकाण कुठे मिळेल? यामुळे देवाच्या इच्छेप्रमाणे दुःख भोगणाऱ्यांनी सत्कृत्य करीत आपले जीव विश्वासू निर्माणकर्त्याला सोपवून द्यावे. परमेश्वर वाचलेल्या वचनावर देवा विपुल आशीर्वाद. संजीव, प्रभूचं वचन वाचण्यामध्ये आमचं पुढारीपण केलं, स्पष्टपणे वाचलं, आपला बहुमूल्य वेळ दिला, आपले मनपूर्वक आभार. आता दानार्पणाची वेळ झाली आहे. उपासना संगीतामधून हे गीत गाऊन आपण आपलं दान प्रभूच्या चरणी आणूया. आपण उपासना संगीतामधून 248 नंबरचं गीत गाऊया. कष्टी श्रमी भागलेल्या दिन मानवा. आपल्या सर्वांच्या परिचयाचं हे गीत आहे. हे गीत गात असताना आपण आपलं दान परमेश्वराला अर्पण करूया. कष्टी श्रमी भागलेल्या दीन मानवा, ख्रिस्ताद्वारे मिळे तुला विसावा. कैसा मी ओळखू त्यासी शरण जाया. हाती पायी खुशी पाही खुणा त्या. आहे मस्त की मुगुट शोभा द्यावया.
पात्र झालाया. मी सोडिले नाही त्यासी पाय शेवटी. कष्ट जाता सदा होई विश्रांती. मज शरणागताला शोधी कारणा. ऐसे नाही सकल्पांती घडणा. अंती सौखे खरी ख्रिस्त देईका. देई तार लेले गाती जय जय. आपण आपलं दान प्रभूच्या हातामध्ये सोपूया, प्रार्थना करूया. हे आमचे अत्यंत प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आजचा हा सुंदर दिवस तू आम्हा सर्वांना आमच्या जीवनामध्ये दाखवलास. प्रभू, तू आमची काळजी घेतलीस. आम्हाला लागणाऱ्या सर्व गोष्टी तू आम्हाला पुरवतोस. तू आमच्यावर दया करतोस, कृपा करतोस. तुझे अनेक आशीर्वाद तू आम्हाला आमच्या जीवनामध्ये अनुभवास देतोस. प्रभू, त्याबद्दल आम्ही मनापासून तुझे उपकार मानतो. तुझ्या आशीर्वादांची जाणीव ठेवून अत्यंत अल्प असं दान आज आम्ही तुझ्या भांडारामध्ये आणलं आहे. प्रभू, या दानाचा तू स्वीकार कर. या दानाचा उपयोग तुझ्या नावाची घोषणा करण्यासाठी, मंडळीच्या आध्यात्मिक वाढीसाठी, अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या प्रत्येक सभासदाला तुझा मोठा आध्यात्मिक आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी होऊ दे, हे आम्ही प्रार्थना करतो. प्रभू, अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्याद्वारे जी सर्व सेवा चालू आहे त्या सेवेला या दानाच्या द्वारे आम्हाला हातभार लावता यावा, यासाठी प्रभू तू आमचं सहाय्य कर. प्रत्येकांची प्रत्येक गरज तू पूर्ण कर. तुला अधिक देण्यासाठी प्रभू तू आमचं सहाय्य कर. आम्ही तुझ्या वचनाकडे वळत असताना प्रभू आम्ही तुझं सहाय्य मागतो. तुझ्या वचनाचा उलगडा तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तू आम्हाला करावा, ही आम्ही प्रार्थना करतो. प्रभू, इथून पुढे तू आम्हाला चालवणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही ही प्रार्थना करतो, म्हणून तो ऐक. आमेन. आता वेळ झाली आहे देवाचा संदेश ऐकण्याची. आणि आपल्याला तर माहीतच आहे, आपल्या सगळ्यांचे आवडते देवाचे सेवक रेव्हरंड संजय डेव्हिड गायकवाड प्रभूचा संदेश आपल्यापर्यंत आणतायत. शालोम. कसे आहात आपण सर्व? आपल्या सर्वांना या माध्यमातून भेटता येतं याचा मला अतिशय आनंद वाटतो. प्रभू आपल्या सर्वांना आशीर्वाद देत आहे, आपलं मार्गदर्शन करत आहे, त्याच्या मार्गामध्ये, त्याच्या सेवेमध्ये आपल्याला पुढे नेत आहे, हा माझा विश्वास आहे आणि त्याबद्दल मी प्रभूला मनापासून धन्यवाद देतो. अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या द्वारे प्रभू आपल्याला कशा प्रकारे आशीर्वादित करत आहे हे ऐकायला आम्हाला निश्चितच आवडेल. आपला जो काही अनुभव असेल, जी काही साक्ष असेल, जो काही आशीर्वाद आपल्याला मिळाला आहे त्याविषयी आम्हाला जरूर सांगा आणि तुमच्याबरोबर परमेश्वराची स्तुती करायला आम्हाला निश्चितच आनंद वाटेल. गेल्या रविवारी माझे बंधू पीटर आणि त्यांची पत्नी सारा यांनी आम्हाला परंदवाडी, तळेगाव दाभाडे या गावाच्या जवळ गुड शेपर्ड होम नावाची एक संस्था आहे, त्या संस्थेचा 29वा वर्धापन दिन ते साजरा करत होते आणि त्या ठिकाणी प्रभूच्या वचनाची सेवा करण्यासाठी त्यांनी मला आमंत्रण दिलं आणि मी आणि माझी पत्नी सुरेखा आम्ही पीटर आणि सारा यांच्याबरोबर त्यांच्या कारमध्येच या कार्यक्रमासाठी गेलो. अतिशय सुंदर त्या ठिकाणी परमेश्वराची आम्ही भक्ती केली आणि मग त्या ठिकाणी 55 मुलं आहेत
55 मुलं मुली आहेत आणि त्यांचे स्टाफ आहेत जवळजवळ 20. या सर्वांमध्ये प्रभूच्या वचनाची सेवा करण्याची संधी मला मिळाली आणि खूप आनंद वाटला मला. त्याबद्दल मी प्रभूला धन्यवाद देतो आणि या संस्थेचा मी आभारी आहे. ही संस्था ज्यांनी सुरू केली त्याचे मूळ संस्थापक जेरार्ड यांच्यानी माझी ओळख 1995-96 मध्ये झाली, ज्यावेळेस मी UBSमध्ये बॅचलर ऑफ डिव्हिनिटीचा अभ्यास करत होतो आणि माझ्या शेवटच्या वर्षामध्ये स्ट्रीट चिल्ड्रन इन पुणे सिटी, पुणे शहरातील रस्त्यांवर राहणारी मुलं यावर मी एक रिसर्च करत होतो. थेसिस मी केला आणि त्या संदर्भामध्ये मी अनेक ठिकाणांना भेटी देत होतो आणि माझ्याबरोबर त्यावेळी ब्रदर जेराल्ड आणि इतर काही यूथ विथ मिशनचे काही तरुण तरुणी माझ्याबरोबर येत होते आणि पुण्यामध्ये स्ट्रीट चिल्ड्रन किंवा रस्त्यावर राहणाऱ्या मुलांसाठी विशेष काही सेवा कार्य त्या काळामध्ये चालू नव्हतं हे आमच्या लक्षात आलं आणि मला असं वाटतं ब्रदर जेराल्ड यांना त्यामधूनच देवानं एक ओझं दिलं, देवाने एक दृष्टांत दिला आणि 1996 मध्ये रस्त्यांवर राहणारे मुलं, झोपडपट्टीत राहणारे मुलं, अतिशय गरीब, ज्यांना स्वतःला शिक्षण घेता येणं शक्य नाही, अशा मुलांसाठी त्यांनी हे गुड शेपर्ड होम ही संस्था सुरू केली आणि आज ती संस्था फार सुंदर रीतीनं कार्य करत आहे. मला असं वाटतं की 11 एकरवर त्यांची संस्था पसरलेली आहे. पुष्कळ सुंदर इमारती आहेत. मुलांसाठी, मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची व्यवस्था आहे, स्टाफसाठी व्यवस्था आहे, ऑफिस आहे, जेवणासाठी वेगळी व्यवस्था आहे, हॉल आहे. अतिशय सुंदर या ठिकाणी हे कार्य चालू आहे आणि आम्हाला प्रत्यक्ष जाता आलं, संपूर्ण दिवस त्यांच्याबरोबर घालवता आला. त्या संस्थेचे चेअरमन ब्रदर नोएल आणि इतरांची भेट झाली. याबद्दल मला अतिशय आनंद वाटतो आणि मी प्रभूची स्तुती करतो. साधारण 28-29 वर्षांपूर्वी माझ्याबरोबर हा फिरणारा हा तरुण होता. त्याला देवानं एक ओझं दिलं, दृष्टांत दिला आणि आज एक अतिशय सुंदर अशी संस्था त्या ठिकाणी उभी आहे आणि प्रभूचं सुंदर कार्य त्या ठिकाणी घडत आहे आणि या मुलांची व्यवस्था फार उत्तम रीतीने त्या ठिकाणी ठेवली जाते. त्या मुलांची फार चांगली काळजी घेतली जाते. अतिशय स्मार्ट ही मुलं आहेत. इंग्लिश मिडियममध्ये ते शिकतात आणि मी त्यांना सांगितलं की मी स्वतः इंग्लिश मिडियममध्ये शिक्षण घेऊ शकलो नाही. आमच्या आईवडिलांची ऐपत नव्हती फी भरण्याची आणि आम्हाला ते इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये पाठवू शकले नाहीत. परंतु ही जी मुलं आहेत ती कदाचित झोपडपट्टीतली आहेत, रस्त्यांवरली आहेत, परंतु त्यांना आज इतकी सुंदर संधी या संस्थेच्या माध्यमातून मिळाली आहे आणि त्याबद्दल आम्ही प्रभूला धन्यवाद देतो. परंतु या सर्व विद्यार्थ्यांना सुद्धा मी जाणीव करून दिली की तुम्हाला किती मोठा आशीर्वाद मिळालेला आहे. पहा, पुष्कळदा आम्हाला देव जे काही देतो त्याची जाणीव आम्हाला नसते. इंग्लिश मिडियममध्ये शिक्षण घेणं हे सगळ्यांनाच जमत नाही, सगळ्यांनाच ते शक्य होत नाही. परंतु आज या संस्थेच्याद्वारे ही 55 मुलं मुली इंग्लिश मिडियममध्ये शिकत आहेत. मला हे सुद्धा ऐकायला मिळालं की या अगोदर जी मुलं त्या ठिकाणी राहत होती ती मोठी झाली, शिकली, काही इंजिनियर झालेत, काही डॉक्टर झालेत आणि जगामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आता ते सेवा करत आहेत. हे सुंदर कार्य प्रभूनं या मुलांच्या जीवनामध्ये या संस्थेच्या माध्यमातून घडवलं. त्याबद्दल आम्ही देवाला धन्यवाद देतो. मी मिरज, सांगली, कोल्हापूर या भागामध्ये पुष्कळ वर्ष सेवा केली आणि त्या काळामध्ये अनेक हॉस्टेल्स होते. KDC हॉस्टेल होतं, KCC हॉस्टेल होतं, वेगवेगळ्या प्रकारचे हॉस्टेल्स, मुलांची मुलींची हॉस्टेल्स होते आणि त्या ठिकाणी जाऊन मी बायबल स्टडी घ्यायचो. आणि आज मी अनेक ठिकाणी जातो आणि त्या ठिकाणी जे मुलं मुली अभ्यास करत होते ते मला भेटतात आणि आज प्रभूने त्यांना अतिशय आशीर्वादित केलेलं आहे. मी इंग्लंडमध्ये गेलो, त्या ठिकाणी मला ब्रदर दिनकर मोरे भेटले. त्यांनी मला सांगितलं की सर, तुम्ही आम्हाला सांगलीच्या प्रीती ज्योत हॉस्टेलमध्ये यायचा आणि तुम्ही आम्हाला बायबलमधल्या गोष्टी सांगायच्या. तर पहा, लहानपणी आपण जी काही सेवा करतो या मुलांमध्ये ती सेवा किती आशीर्वादित असते. पुढे मोठे होऊन ही मुलं मोठमोठ्या पदांवर जातात, अतिशय सुंदर जीवन त्यांचं घडतं आणि त्यांच्याद्वारे इतरांना आशीर्वाद मिळतो. ही किती चांगली गोष्ट आहे, नाही का? आज हे अनेक मुलं वेगवेगळ्या मंडळांमध्ये पुढारी झालेले आहेत. देवाने त्यांना सर्व प्रकार आशीर्वाद केलेले आहेत. आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, आध्यात्मिकदृष्ट्या या सर्व मुलामुलींना देवाने आशीर्वादित केलेलं आहे. आणि मी प्रभूची मनापासून स्तुती करतो की ह्या हॉस्टेल्समध्ये जी मुलं शिकली
त्यांनी आपल्या जीवनामध्ये योग्य मार्ग स्वीकारला. प्रभूच्या मार्गामध्ये ते चालले आणि प्रभूनं त्यांना सोडलं नाही, प्रभूनं त्यांना आशीर्वादित केलं. माझं आव्हान या मुलांना हे असतं की ज्या प्रकारे तुमचं जीवन घडलं, मिशनरींनी आणि अनेकांनी त्या ठिकाणी देणग्या पाठवल्या, हॉस्टेल चालवली आणि त्यामुळं तुमचं जीवन बदलून गेलं, तुम्हाला शिकायला मिळालं. त्याच प्रकारे आज कदाचित अनेक मुलं आहेत की ज्यांना शिक्षण घेता येणं शक्य नाही आणि अशा मुलांना आपण मदत करायला पाहिजे, नाही का? आता माझी स्वतःची खूप इच्छा होती की स्ट्रीट चिल्ड्रन मुलांसाठी काहीतरी करावं, हॉस्टेल सुरू करावं, संस्था सुरू करावी, परंतु माझ्याकडून ते घडलं नाही. मी आध्यात्मिक सेवा मुलांमध्ये खूप केलेली आहे आत्तापर्यंत, आजपर्यंत मी करत आहे, परंतु कदाचित सामाजिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या मुलांना मी मदत करू शकलो नाही. परंतु अशा काही संस्था आहेत की ज्या संस्था आज मुलांसाठी सेवा करत आहेत आणि या संस्थांबद्दल आपण प्रभूला धन्यवाद देऊया. आणि जर प्रभू तुम्हाला संधी देतो तर जरूर अशा प्रकारच्या संस्थांना भेट द्या, त्यांना मदत करा, त्यांच्यासाठी प्रार्थना करा. आपण आपल्या अभ्यासाकडे वळूया. पेत्राचं पहिले पत्र याचा अभ्यास आपण करत आहोत. मागच्या रविवारी आपण 3ऱ्या अध्यायाच्या 12व्या वचनापर्यंत अभ्यास केला आणि आज आपण 3ऱ्या अध्यायाच्या 13व्या वचनापासून ते 4थ्या अध्यायाच्या 19व्या वचनापर्यंत पाहणार आहोत. हा फार मोठा शास्त्रभाग आहे. अर्थात आपल्यासाठी जो शास्त्रभाग वाचण्यात आला तो 4था अध्याय याचं 12व्या वचनापासून ते 19 वचनं ही आपण पाहिलेली आहे आणि त्यावर आपण जास्त फोकस करणार आहोत. हा शास्त्रभाग वाचण्यासाठी आपल्याला मराठीमध्ये ब्रदर संजीव हिवाळे यांनी मदत केली, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. इंग्रजीमध्ये सिस्टर रूथ मावस्कर ज्या सर्बियामध्ये असतात त्यांनी शास्त्र वाचन केलेलं आहे. या दोघांचाही मी आभारी आहे. गीतांच्याद्वारे आणि इतर सर्व माध्यमातून जे या भक्तीमध्ये भाग घेतात, सेवा करतात, त्यांचाही मी आभारी आहे. आणि अर्थात माझे बंधू पीटर गायकवाड जे सर्व याचं संचलन करतात, एडिटिंग करतात, अपलोडिंग करतात, फार मोठी जबाबदारी ते पार पाडतात, त्यांचाही मी अतिशय आभारी आहे. या अभ्यासाच्या सुरुवातीलाच मी हे सांगितलं की आपण नेहमीप्रमाणे हा अभ्यास करत नाही आहे. माझी जी पद्धत आहे आपल्याला माहीत आहे की मी प्रत्येक वचनावर भर देतो आणि त्याचा अभ्यास आपण करतो. परंतु पेत्राचं पहिले पत्र याचा आपण एक आढावा घेत आहोत. प्रत्येक वचनावर आपण सखोल अभ्यास करणार नाही आहे. आपण एक वरवर अशा काही गोष्टी पाहणार आहोत आणि आपण जे एक थीम ठरवलेलं आहे, जे मी रायरी स्टडी बायबलमधून घेतलेला आहे, त्यामध्ये जो आराखडा आहे त्यानुसार आपण हा अभ्यास करत आहोत. तर मागच्या वेळेस आपण पाहिलं कृपा म्हणजे अधीनता आणि आज आपण पाहणार आहोत कृपा म्हणजे दुःख सहन. आणि खरं पाहिलं असता पेत्राच्या पत्रामध्ये दुःख सहनावरच जास्त भर देण्यात आलेला आहे. त्या काळामध्ये मंडळी प्रचंड दुःख सहनातून, त्रासातून जात होती. त्यांना धीर देण्यासाठी, उत्तेजन देण्यासाठी दुःख सहनाचा आध्यात्मिक अर्थ, त्याचं लागूकरण, त्याचं स्पष्टीकरण पेत्र आपल्या पत्रामध्ये करतो आणि त्यावर आज आपण भर देणार आहोत. मला तुम्हाला आठवण करून द्यायची आहे की आपण कदाचित 1-2 आठवड्यामध्ये हे पुस्तक संपवू, त्यानंतर आपल्याला नवीन पुस्तक सुरू करायचं आहे. त्यासंबंधी आपल्या काही सूचना असतील तर जरूर आम्हाला कळवा. पेत्राचं पहिले पत्र 3रा अध्याय 13 वचनापासून आपण सुरू करूया आणि काही ठळक गोष्टी आपण पाहणार आहोत. आपण प्रत्येक वचनावर भर देणार नाही, परंतु काही ठळक गोष्टी या शास्त्रभागातून आपण पाहणार आहोत. 3रा अध्याय 13 वचन. तुम्ही चांगल्याची आस्था बाळगणारे असाल तर तुमचे वाईट करणारा कोण? पेत्र हा प्रश्न विचारतो. 14व्या वचनामध्ये तो स्वतःच त्याचं उत्तर देतो. परंतु नीतिमत्वामुळे तुम्हाला दुःख जरी सोसावे लागले तरी तुम्ही धन्य. त्यांच्या भयाने भिवू नका व घाबरू नका, तर ख्रिस्ताला प्रभू म्हणून आपल्या अंतःकरणात पवित्र माना आणि तुमच्या ठायी जी आशा आहे तिच्याविषयी विचारपूस करणाऱ्या प्रत्येकाला उत्तर देण्यास नेहमी सिद्ध असा. तरी ते सौम्यतेने व भिडस्तपणाने द्या. 16 वचन. ते सद्भाव धरून द्या, यासाठी की तुमच्या विरुद्ध बोलणे चालले असता ख्रिस्तात तुमचे जे सद्वर्तन त्यावर आक्षेप घेणाऱ्यांनी लज्जित व्हावे. 17 वचन. कारण चांगले करूनही तुम्ही दुःख सोसावे अशी देवाची इच्छा असली तर वाईट करून दुःख सोसण्यापेक्षा ते बरे आहे. दुःख सहनाविषयी बोलत असताना काही गोष्टी आपण या ठिकाणी पाहतो. पहिली गोष्ट 14व्या वचनामध्ये,
नीतिमत्वामुळे तुम्हाला दुःख जर सोसावं लागले तर तुम्ही धन्य. धन्य म्हणजे तुम्ही आशीर्वादित आहात. तुम्हाला दुःख सहन करावं लागतं तेव्हा तुम्ही आशीर्वादित आहात असं देवाचं वचन आम्हाला शिकवतं. दुःख आहे त्याचा अर्थ आम्हाला त्रास आहे, त्याचा अर्थ देवाने आम्हाला सोडलं आहे, त्याचा अर्थ आम्ही देवाची आज्ञा मोडलेली आहे असं होत नाही. पण तो पेत्र म्हणतो की नीतिमत्वामुळे तुम्हाला दुःख जरी सोसावे लागले तरी तुम्ही धन्य. हा छळाविषयी आणि दुःख सहनाविषयी पवित्र शास्त्राचा दृष्टिकोन काय आहे तो आम्ही समजून घ्यायला पाहिजे. या जगामध्ये आम्हाला हे शिकवलं जातं की ज्या अर्थी तुम्हाला दुःख होते त्या अर्थी देवाचा कोप तुमच्यावर आहे, देव तुमच्यावर रागावलेला आहे, देव तुम्हाला शिक्षा करत आहे. नाही, पवित्र शास्त्र हे शिकवत नाही. पवित्र शास्त्र हे शिकवतं नीतिमत्वामुळे जर तुम्हाला दुःख सोसावं लागत असेल तर तुम्ही आशीर्वादित आहात. आम्ही जर आशीर्वादित आहोत तर आम्ही दुःखामध्ये सुद्धा, दुःख सहनामध्ये सुद्धा आशीर्वादित आहोत. सर्वसाधारणपणे जगामध्ये ही कल्पना आहे आणि अनेक ख्रिस्ती लोकांना सुद्धा असं वाटतं की जर आम्हाला आशीर्वाद मिळालेला आहे, जर आम्ही आनंदामध्ये आहोत तर ती देवाची कृपा आहे. परंतु नाही, दुःख सहनामध्ये सुद्धा आम्हाला देवाचा आशीर्वाद प्राप्त होतो. दुःख सहनातून आम्ही जातो ही सुद्धा देवाची योजना आहे आणि त्यामध्ये देवाचा आशीर्वाद आहे. आणि हे सत्य आम्ही समजून घेणं आवश्यक आहे. दुःख सहनाविषयीचा पवित्र शास्त्राचा दृष्टिकोन काय आहे तो आमच्या लक्षात येणं अत्यंत आवश्यक आहे. आणि पुढे पेत्र म्हणतो, ख्रिस्ताला प्रभूहून आपल्या अंतःकरणात पवित्र मनाने तुमच्या ठाई जी आशा आहे तिच्याविषयी विचारपूस करणाऱ्या प्रत्येकाला उत्तर देण्यास नेहमी सिद्ध असा. दुःख सहनातून तुम्ही जात आहात, परंतु तुमच्यामध्ये जी आशा आहे त्या आशेसंबंधी उत्तर देण्यास तुम्ही सदैव सिद्ध असा. आमच्यावर जे आरोप करतात त्यांना उत्तरं देण्यासाठी आम्ही सिद्ध असणं आवश्यक आहे. नाही, मला माहीतच नाही, नाही आमच्या पालकांना विचारा, आमचे पालक साहेब तुम्हाला सांगतील. नाही, आपल्या प्रत्येकासाठी हे वचन आहे. प्रत्येक सभासदासाठी आहे, प्रत्येक मुलासाठी आहे, मुलीसाठी आहे, तरुणासाठी आहे, तरुणीसाठी आहे, प्रत्येक बहिणीसाठी, प्रत्येक भावासाठी. देव आम्हाला हे सांगतो, तुमच्या ठाई जी आशा आहे तिच्याविषयी विचारपूस करणाऱ्या प्रत्येकाला उत्तर देण्यास सिद्ध असा. वी नीड टू बी प्रिपेअर्ड टू आन्सर पीपल वेन दे क्वेश्चन अस. आमच्या विश्वासाविषयी, पुनरुत्थानासंबंधी जी आमची आशा आहे, सार्वकालिक जीवनासंबंधी जी आशा आहे, स्वर्गीय जीवनाविषयी जी आमची आशा आहे, त्याविषयी जर कोणी प्रश्न केला तर उत्तर देण्यासाठी आम्ही सिद्ध आहोत का? त्यासाठी काय करायला पाहिजे? अर्थात आम्ही प्रार्थना करायला पाहिजे, आम्ही देवाच्या वचनाचा अभ्यास करायला पाहिजे, देवाचं सहाय्य आम्ही मागायला पाहिजे. आम्ही स्वतःच्या बुद्धीनं, स्वतःच्या शक्तीनं कदाचित उत्तर देऊ शकणार नाही. आणि अशी उत्तरं दिले तरी सुद्धा त्यामध्ये आध्यात्मिक लाभ त्या व्यक्तीला होणार नाही. देवाची इच्छा आहे की आम्ही देवाच्या पवित्र आत्म्याच्या साह्यानं, मार्गदर्शनानं, सामर्थ्यानं लोकांना उत्तर द्यावं. आणि देवाचा पवित्र आत्मा आम्हा सर्वांसाठी सदैव उपलब्ध आहे. हे उत्तर देत असताना आम्हाला सावधगिरी, काळजी काय घ्यायची आहे? तरी ते सौम्यतेने व भिडस्तपणाने द्या. लोकांना आम्हाला उत्तर द्यायचं आहे. लोक जेव्हा आमच्यावर आरोप करतात तेव्हा आम्हाला त्यांना उत्तर द्यायचं आहे, पण कसं द्यायचं? सौम्यतेनं, भिडस्तपणे. त्यांच्यावर चिडून, त्यांना दोष देऊन, त्यांना कमी लेखून नाही. जी आशा देवाने आम्हाला दिलेली आहे ती आशा अतिशय अद्भुत आहे, सुंदर आहे. आणि त्या आशेविषयी बोलत असताना आम्ही अत्यंत शांतपणे, संयमानं, अतिशय चांगल्या भाषेमध्ये आम्हाला उत्तर देता आलं पाहिजे. सैतान आम्हाला चिडवेल, आम्हाला मोहात पाडेल, आम्ही चिडावं, आम्ही उद्वेगामध्ये, रागामध्ये उत्तर द्यावं, या प्रकारे सैतान आम्हाला प्रवृत्त करेल. तर आम्ही पवित्र आत्म्यावर अवलंबून राहायला पाहिजे की जो आम्हाला शांतपणे, भिडस्तपणे उत्तर देण्यासाठी कृपा पुरवेल. पुढे 16 वचनामध्ये पेत्र म्हणतो, ते सद्भाव धरून द्या. चांगल्या भावनेनं द्या. लोकांना कमी दाखवण्यासाठी, केवळ विरोध करण्यासाठी, त्यांना आपण कसं पराभूत केलं हे दाखवण्यासाठी नाही आपल्याला उत्तर द्यायचं. आपल्याला चांगल्या भावानं, की आम्हाला त्यांना जिंकायचं आहे. असं म्हणतात की यू कॅन विन अन आर्ग्युमेंट अँड लूज अ फ्रेंड, बट यू कॅन लूज अन आर्ग्युमेंट अँड विन अ फ्रेंड. किती महत्त्वाचं नाही का?
एखाद्या वादविवादामध्ये आम्ही अपयशी ठरलो तरी हरकत नाही, पण आम्ही मित्र गमावू नये. कदाचित वादविवादामध्ये आम्ही यशस्वी होऊ, पण आम्ही जवळचा मित्र, भाऊ, बहीण यांना गमावून बसू. त्याची निवड आम्हाला करायची आहे. पुढे पेत्र पुन्हा दुःख सहनाविषयी काय म्हणतो 17व्या वचनामध्ये, कारण चांगले करूनही तुम्ही दुःख सोसावे अशी देवाची इच्छा असली तर वाईट करून दुःख सोसण्यापेक्षा ते बरे आहे. दुःख सहनाचे सुद्धा प्रकार आहेत. तुम्ही चांगलं करून दुःख सोसू शकता, तुम्ही वाईट करून सुद्धा दुःख सोसू शकता. आणि जगामध्ये आपल्याला याचा अनुभव येतो नाही का, ज्या ठिकाणी आपण काम करतो, ज्या ठिकाणी आपण राहतो, काही लोक अतिशय चांगले वागतात तरी सुद्धा त्यांना दुःख होतं. काही लोक अतिशय चांगले वागतात तरी सुद्धा त्यांना त्रास होतो. कदाचित आपला हा अनुभव असेल, तुमचा हा अनुभव असेल की तुम्ही इतकं चांगलं करता, इतरांसाठी चांगलं वागता, तरी सुद्धा तुम्हाला त्रास देणारे लोक आहेत. हो, ते चांगलं आहे. वाईट करून दुःख सोसण्यापेक्षा चांगलं करून दुःख सोसणं हे चांगलं आहे. जर आपण दुसऱ्यांचं वाईट केलं, जर आपण त्यांना अपशब्द बोललो, जर आपण दुसऱ्यांशी भांडण केलं, मग आपल्याला जर त्रास झाला तर ते काय चांगलं नाही आहे. आपल्या वाईट वर्तनाचं फळ आपल्याला भोगावंच लागेल. पण चांगलं करून सुद्धा जर आम्हाला दुःख भोगावं लागतं तर परमेश्वर आम्हाला सांगत आहे की तरी सुद्धा ते चांगलं आहे. तुम्ही आशीर्वादित आहात, तुम्ही धन्य आहात. आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताचं उदाहरण पेत्र देतो 18 वचनापासून पुढे, कारण आपल्याला देवाजवळ नेण्यासाठी ख्रिस्त्यानेही पापांबद्दल म्हणजे नीतिमान पुरुषाने अनितिमान लोकांकरता एकदा मरण सोसले, तो देहरूपात जीवे मारला गेला आणि आत्म्यात जिवंत केला गेला. प्रभू येशू ख्रिस्तानं सुद्धा देहामध्ये दुःख सहन केलं. त्याने काही पाप केलं नव्हतं तरी सुद्धा त्याने दुःख सहन केलं. हे उदाहरण आमच्यासमोर आहे. प्रभू येशू ख्रिस्त आमचा आदर्श आहे आणि म्हणून आम्हाला त्याच्या पावलावर पाऊल टाकून जायचं आहे. जरी आम्ही चांगलं करत असू तरी सुद्धा आम्हाला त्रास होईल, याची काही गॅरंटी नाही की चांगलं केल्यावर सगळं चांगलंच होईल. नाही, चांगलं करून सुद्धा आम्हाला त्रास होईल. आपल्यापैकी अनेकांचा हा अनुभव असेल. देवाचे सेवक म्हणून आमचा अनुभव असतो की आम्ही लोकांसाठी इतकं चांगलं करतो तरी सुद्धा लोक आमच्याशी वाईट वागतात. अर्थात आम्हाला त्याचं दुःख होतं, तरी सुद्धा देवाची जर इच्छा असेल तर चांगलं करून दुःख भोगणं हे चांगलं आहे. 19 ते 22 ही जी वचनं आहेत त्यामध्ये काही गूढ गोष्टी, काही गोंधळात टाकणाऱ्या गोष्टी कदाचित आपल्याला वाटत असतील आणि म्हणून आपण त्यावर जास्त भर देणार नाही, परंतु फक्त पाहूया. त्या आत्म्याच्या द्वारे म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त त्या आत्म्याच्या द्वारे तुरुंगातील आत्म्यांना त्याने घोषणा केली. हे नोहाच्या काळाविषयी म्हटलंय. पुढे त्याचं स्पष्टीकरण आहे. हे आत्मे म्हणजे पूर्वी नोहाच्या दिवसात तारू तयार होत असता देव सहन करीत वाट पाहत होता, त्यावेळी ज्यांनी त्याची आज्ञा अवमानली तेच हे होत. हे जे आत्मे आहेत म्हणजे ते ख्रिस्त विरोधी आहेत. हे अविश्वासणारे आहेत, ज्यांनी देवाची योजना समजून घेतली नाही. नोहा आणि त्याचं कुटुंबीय हे सोडले तर बाकीचे सर्व हे देवाच्या विरोधी होते. आणि त्यांना जाऊन घोषणा सांगितली म्हणजे तारणाची घोषणा नाही सांगितली, पण देवाचे संकल्प जणू काय त्यांना सांगितले की देव हा न्यायाधीश आहे. आणि अशा प्रकारे देवाचं सत्य शेवटी त्यांना प्रगट झालं, परंतु फार उशीर झालेला आहे. 21 वचन, त्याच्या लाक्षणिक अर्थाने आता बाप्तिस्मा येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या द्वारे तुमचे तारण करत आहे. याचा अर्थ केवळ देहाचा मळ धुवून टाकणे नव्हे तर शुद्ध भावाने देवाचे ऐकणे असा आहे. बाप्तिस्माचा अर्थ काय? केवळ आपलं शारीरिक मळ धुवून टाकणं असं नाही, पण शुद्ध भावानं देवाचं ऐकणं याचा बाप्तिस्माचा अर्थ आहे. तो येशू ख्रिस्त स्वर्गात गेला आणि आता देवाच्या उजवीकडे आहे आणि त्याच्या स्वाधीन देवदूत अधिकारी सत्ताधीशी ठेवले. प्रभू येशू ख्रिस्ताचं सध्याचं स्वरूप आज तो काय आहे? होय, त्याला मारण्यात आलं, त्याचा छळ करण्यात आला, त्याला अतिशय दुःखद अशा प्रकारचं मरण सहन करावं लागलं, परंतु आज तो स्वर्गामध्ये आहे आणि त्याच्या स्वाधीन देवदूत अधिकारी सत्ताधीश आहेत. फार दुःख सहनातून प्रभू येशू ख्रिस्त गेला, पण त्याला फार मोठा अधिकार देवानं आज दिलेला आहे आणि तो अधिकार तुम्हाला आणि मला सुद्धा देव देऊ इच्छितो. आपण पुढे जाऊया 4थ्या अध्यायामध्ये. म्हणून ख्रिस्ताने दुःख सोसले तसेच तुम्हीही तेच मनोवृत्तीरूपी शस्त्र धारण करा.
पेत्र म्हणतो की ज्या प्रकारे येशू ख्रिस्तानं दुःख सहन केलं त्याच प्रकारची मनोवृत्ती तुम्ही ठेवा. दुःख सहनासाठी आपल्याला मनोवृत्ती तयार करायची आहे. या जगामध्ये आम्हाला जे शिकवलं ते कदाचित वेगळे आहे. ते ख्रिस्ताच्या शिकवणीच्या विरुद्ध आहे. जर तुम्हाला कोणी त्रास दिला तर तुम्ही त्यांना त्रास द्या. जर कोणी तुम्हाला अपशब्द बोलले तर तुम्ही त्यांना 10 अपशब्द बोला. जर कोणी तुमच्यावर हात उगारला तर तुम्ही त्यांच्यावर हात उगारा. असं जगाचं शिक्षण आहे. पण तुम्ही येशू ख्रिस्ताचे आहात. येशू ख्रिस्ताची जी मनोवृत्ती आहे ती मनोवृत्ती आपण धारण करावी अशी देवाची इच्छा आहे. आज आपल्या मंडळीमध्ये दिसतं का हो? आमच्या मंडळीमध्ये जर आम्हाला त्रास झाला तर आम्ही काय करतो? आमची प्रतिक्रिया कशी असते? आमचा प्रतिसाद कसा असतो? आमची मनोवृत्ती कशी असते? आम्ही इतर जगी लोकांप्रमाणेच वागतो नाही का? तर आम्हाला कोणी 2 अपशब्द वापरले, शिव्या द्यायला की आम्ही सुद्धा शिव्या देतो. तर आमच्यावर कोणी हात उगारला तर आम्ही सुद्धा हात उगारतो. आमच्यावर कोणी कोर्ट केस केली तर आम्ही उलटी केस करतो. आम्ही जगाच्या नियमाप्रमाणे चालतो. आम्हाला ख्रिस्ताची मनोवृत्ती स्वतःमध्ये ठेवायची आहे, बाळगायची आहे. आम्हाला इतरांना क्षमा करायची, इतरांवर देवाची प्रीती आम्हाला प्रकट करायची. आणि ते आव्हान आज आम्हा सर्वांसमोर आहे. पेत्र पुढे म्हणतो, ह्यासाठी की तुम्ही आपले उरलेले देहामधील आयुष्य माणसांच्या वासनांप्रमाणे नाही तर देवाच्या इच्छेप्रमाणे घालवावे. कारण परराष्ट्रीयांना आवडणारी कृत्य करण्यात म्हणजे कामासक्ती, विषयवासना, मद्यासक्ती, रंगेलपणा, बदफैली, निषिद्ध मूर्तीपूजा यात चालण्यात जो काळ गेला तितका पुरे. आमचं जीवन बदलायला हवं. ख्रिस्तामध्ये आम्हाला नवीन होण्याची गरज आहे. तुम्ही त्यांच्या बेतालपणात त्यांना सामील होत नाही याचे त्यांना नवल वाटून ते तुमची निंदा करतात. आमची चेष्टा करतात नाही का की आम्ही इतरांसारखं मजा करत नाही, आम्ही दारू पित नाही, आम्ही सिगरेट पित नाही, आम्ही नाच करत नाही, आम्ही अनेक गोष्टी करत नाही. याबद्दल कदाचित आमचे शेजारी, आमचे मित्र, आमचे परिचय आमची चेष्टा करतात. तर आम्हाला काळजी करायची गरज नाही. आम्हाला येशू ख्रिस्ताच्या मार्गावर चालायचं आहे. येशू ख्रिस्त आमचा आदर्श आहे. वचन 5, जो जिवंतांचा व मृतांचा न्यायनिवाडा करण्यास तयार आहे त्याला ते हिशोब देतील. तुम्ही त्यांची काळजी करू नका, त्यांना हिशोब द्यावा लागेल. कारण सुवार्ता मृतांनाही सांगण्यात आली होती यासाठी की देहात त्यांचा न्यायनिवाडा मनुष्यानुसार व्हावा पण आत्म्यात त्यांनी देवानुसार जगावे. याचा अर्थ कदाचित आपल्याला लक्षात येणार नाही ताबडतोब. परंतु जे आता मृत आहेत त्यांनाही आधी सुवार्ता सांगण्यात आली होती. मरण पावण्यापूर्वी त्यांना सुवार्ता सांगण्यात आली होती असा त्याचा अर्थ आहे. असं नाही की जे मृत आहेत त्यांना सुवार्ता सांगितली नाही. ते मरण पावण्यापूर्वी त्यांना सुवार्ता सांगण्यात आली होती. ते आता मृत आहेत आणि ते यासाठी की त्यांचा नाश होऊ नये पण त्यांनी आत्म्यामध्ये देवानुसार जगावे यासाठी आम्हाला सुवार्ता सांगण्यात आली होती. आमचा मृत्यू होण्या अगोदरच आम्हाला जर सुवार्ता समजलेली आहे तर आम्ही आत्म्यामध्ये जगतो. 7वं वचन, सर्वांचा शेवट जवळ आला आहे म्हणून मर्यादेने राहा व प्रार्थना करण्यासाठी सावध असा. मुख्यतः एकमेकांवर एकनिष्ठेने प्रीती करा कारण प्रीती पापांची रास झाकून टाकते. नवं जीवन जगत असताना आमचं तारण झाल्यानंतरचं जे आमचं जीवन आहे ते कसं बदललेलं असावं तर आम्ही एकमेकांवर एकनिष्ठेने प्रीती करावी. आणि हे फार कठीण आहे नाही का? आपण हे करत नाही, आम्ही कोणीच हे करत नाही. एकमेकांवर एकनिष्ठेने प्रीती करा. पुष्कळदा एखादा तरुण असतो, एखादी तरुण असते, एकमेकांना म्हणतात माझं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे, मी तुझ्यासाठी जीवही द्यायला तयार आहे. अशा प्रकारच्या फार मोठ्या मोठ्या गोष्टी ते बोलतात. मी तुझ्यासाठी हे करेन, मी तुझ्यासाठी ते करेन. पण आपण पाहतो की जर एखादी तरुणी म्हटले नाही मला तुझ्याबरोबर नाही लग्न करायचं, माझं लग्न दुसऱ्याबरोबर ठरलंय, तर काय होतं? मोठ्या मोठ्या गोष्टी बोलणारा जो म्हणत होता, जो असं म्हणत होता की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, तोच हातामध्ये चाकू घेतो किंवा एखादी गोष्ट घेतो आणि त्या मुलीचा खून करतो, त्या मुलीची हत्या करतो. अशा घटना आपल्या आजूबाजूला घडत आहेत. ती खरी प्रीती नाही आहे. एकनिष्ठेनं प्रीती करायचं लोकांना माहीतच नाही आहे. प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला शिकवतो की एकनिष्ठेनं प्रीती कशी करायची. कारण प्रीती पापांची रास झाकून टाकते. आम्हाला एकमेकांना क्षमा जर करायची असेल तर आम्हाला देवाच्या प्रीतीचाच आधार आहे. देवाच्या प्रीतीमुळेच आम्ही एकमेकांवर प्रीती करू शकतो कारण प्रीती पापाची रास झाकून टाकते. आईवडील आपल्या मुलांवर किती प्रेम करतात ना. त्यांनी चुका केला म्हणून ते काय त्यांना धिक्कारत नाहीत,
होय, त्यांना शिक्षा करतील, पण ते प्रेमाने त्यांना जवळसुद्धा घेतात. कारण प्रीती पापाची रास झाकून टाक. आणि आज आम्हाला आमच्या मंडळीमध्ये, ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांमध्ये, आमच्या सहभागितेमध्ये अशा प्रकारे प्रीती करायला शिकायला हवं. प्रीती पापाची रास झाकून टाकते, याचा अनुभव आम्हा सर्वांना घेण्याची गरज आहे. काही प्रॅक्टिकल, काही व्यावहारिक गोष्टींची सूचना, मार्गदर्शन पेत्र या ठिकाणी करत आहे. 9व्या वचनामध्ये तो म्हणतो, कुरकुर न करता एकमेकांचा पाहुणचार करा. पाहुणचार करणं हे ख्रिस्ती व्यक्तीचं, ख्रिस्ती कुटुंबाचा एक अत्यंत महत्त्वाचा असा गुण आहे. ख्रिस्ती माणसाचा हा स्वभाव असला पाहिजे की आम्ही एकमेकांचा पाहुणचार करायला पाहिजे. आम्ही एकमेकांची काळजी घ्यायला पाहिजे, शारीरिक काळजी घ्यायला पाहिजे. आणि ते करत असताना हे लक्षात ठेवायला पाहिजे की कुरकुर न करता करा. आमची समस्या तीच आहे. आम्ही पुष्कळदा पाहुणचार करतो, पण आम्ही कुरकुर करतो. कशाला आले आत्ताच तळमळायला, कशाला यावेळेला आले, माझी झोपमोड केली, कशाला हे सगळे नातेवाईक आत्ताच यायची काय गरज होती का, किती मला खर्च झाला. कदाचित त्यांच्या तोंडावर आम्ही बोलणार नाही, पण लोकांच्या मागे आपण तक्रारी करतो, आपण कुरकुर करतो. आणि तो ख्रिस्ती विश्वासणाऱ्याचा स्वभाव नसावा. वचन 10, प्रत्येकाला जसे कृपादान मिळालं आहे तसे देवाच्या नानाविध कृपेच्या चांगल्या कारभाराप्रमाणे ते एकमेकांच्या कारणी लावा. भाषण करणाऱ्याने आपण देवाची वचने बोलत आहोत असे बोलावे. सेवा करणाऱ्याने ते आपण देवाने दिलेल्या शक्तीने करत आहोत अशी करावी. यासाठी की सर्व गोष्टीत देवाचे गौरव येशू ख्रिस्ताच्या द्वारे व्हावे. गौरव व पराक्रम ही युगानुयुग त्याचे आहे. अशा काही व्यावहारिक सूचना पेत्र करत आहे. मग 12 वचनामध्ये, प्रियजन हो, तुमची पारख होण्यासाठी जी अग्निपरीक्षा तुम्हावर आली आहे तिच्यामुळे आपणास काही अपूर्व झाले असे वाटून त्याचे नवल मानू नका. ज्यावेळेस छळातून, दुःखातून, त्रासातून तुम्हाला जावं लागतं, त्यावेळेस काहीतरी अतिशय वेगळं घडलेलं आहे, अपूर्व घडलेलं आहे असं समजून नवल वाटू देऊ नका. हे अपेक्षितच आहे. ख्रिस्ती नात्यानं या अनुभवातून, या प्रसंगातून आम्हाला जावंच लागेल. कारण ही जी परीक्षा आमच्यावर येते ती आमची पारख होण्यासाठी. सोनं ज्या प्रकारे अग्नीतून जाताना अधिक शुद्ध होतं, त्याची शुद्धता सिद्ध होते, त्याच प्रकारे आमच्या विश्वासाची सिद्धता ज्यावेळेस आम्ही दुःखातून, अग्निपरीक्षेतून जातो, संकटातून जातो, त्रासातून जातो, त्यावेळेस जगाला हे समजतं की आमचा विश्वास किती चांगला आहे, आम्ही विश्वासामध्ये किती बळकट आहोत हे आम्ही सिद्ध करत असतो. आणि त्यासाठी आम्हाला देवाला संधी देण्याची गरज आहे. 13 वचन, ज्या अर्थी तुम्ही ख्रिस्ताच्या दुःखाचे वाटेकरी झाला आहात त्या अर्थी आनंद करा, म्हणजे त्याचे गौरव प्रगट होण्याच्या वेळेसही तुम्ही उल्हास आणि आनंद कराल. दुःख सहन, त्रास जेव्हा होतो त्यावेळेस आम्ही ख्रिस्ताच्या दुःखाचे वाटेकरी झालो आहोत म्हणून आम्हाला आनंद करायला पाहिजे. किती विरोधाभास नाही का? आम्ही दुःखात आहोत, त्रासात आहोत, तरी सुद्धा आम्ही आनंद करायला पाहिजे. आणि ख्रिस्त त्याच्या कृपेद्वारे आम्हाला हे करण्यास मदत करतो. पुन्हा एकदा 14 वचनामध्ये, ख्रिस्ताच्या नावामुळे तुमची निंदा होत असल्यास तुम्ही धन्य आहात. या आधी सुद्धा पेत्राने तेच सांगितलं की जर तुम्ही दुःख सहन करत आहात तर तुम्ही धन्य आहात. आता तो म्हणतो ख्रिस्ताच्या नावामुळे जर तुमची निंदा होत असेल तर तुम्ही धन्य आहात. हो, आम्ही जर वाईट केल्यामुळे निंदा होत असेल त्याबद्दल आम्हाला पश्चाताप करायची गरज आहे. पण ख्रिस्ताच्या नावामुळे आम्ही येशू ख्रिस्ताचे लोक आहोत, आम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, म्हणून जर लोक आमची निंदा करत असेल तर आम्ही आशीर्वादित आहोत. त्याबद्दल आम्हाला दुःख करायचं, वाईट वाटायचं काही कारण नाही आहे. आणि पेत्र म्हणतो कारण गौरवाचा आत्मा म्हणजे देवाचा आत्मा तुम्हावर येऊन राहिला आहे. वाव! तुम्ही जेव्हा दुःख सहन करता तेव्हा हे लक्षात ठेवा की देवाचा आत्मा तुमच्यावर येऊन राहिला आहे. किती मोठा आशीर्वाद आहे ना, किती मोठी देवाची कृपा आहे. या सर्व दुःखातून, त्रासातून जात असताना देवाचा आत्मा आमच्यामध्ये येतो, आमच्यावर वस्ती करतो, आमच्यावर तो राहतो. देवाचा वरदहस्त आमच्यावर आहे, देवाचा कृपेचा हात आमच्यावर आहे. ही किती मोठी गोष्ट आहे ना, आणि त्याबद्दल आपण देवाला धन्यवाद द्यायला हवा. मात्र पेत्र या ठिकाणी एक सूचना सुद्धा करते, वॉर्निंग सुद्धा देते.
धोक्याचा इशारा करत आहे. तरी खून करणारा, चोर, दुष्कर्मी या दुसऱ्याच्या कामात ढवळाढवळ करणारा असे होऊन कोणी दुःख भोगू नये. पुष्कळदा आम्हाला असं वाटतं मी ख्रिस्तासाठी किती दुःख भोगत आहे, परंतु कदाचित आमच्या चुकांमुळे आम्ही दुःख भोगत असू. आम्ही दुसऱ्यांच्या कामामध्ये ढवळाढवळ करतो. आमच्या दुष्कर्मांमुळं आम्हाला दुःख जर सहन करावं लागत असेल तर त्यामध्ये देवाचा गौरव नाही आहे, ती देवाची इच्छा नाही आहे. 16 वचन, ख्रिस्तीय नात्याने कोणाला दुःख सहन करावं लागत असेल तर त्याला लाज वाटू नये, त्या नावामुळे देवाचं गौरव करावं. आम्हाला लाज वाटायचं कारण नाही की आम्हाला दुःख होतंय, आमची निंदा होते, पण आम्ही देवाचा गौरव करायला पाहिजे की आम्ही या दुःखामधून जात असताना सुद्धा देवाचा आत्मा माझ्यावर येऊन राहिलाय. 17 वचन, कारण देवाच्या घरापासून न्यायनिवाडाच आरंभ होण्याची वेळ आली आहे आणि तो आरंभ प्रथम आपल्यापासून झाला तर देवाच्या सुवार्तेचा अवमान करणाऱ्यांचा शेवट काय होईल. पहा, आम्ही जे देवाचे लोक आहोत, आम्ही जे देवाचं कुटुंब आहोत, आम्ही जे देवाची मंडळी आहोत, आमच्यापासून जर दुःख सहनाला छळाला प्रारंभ होत असेल तर जे अविश्वासी आहेत, जे देवाच्या मंडळीच्या बाहेर आहेत, ज्याने देवाच्या सुवार्तेचा अपमान केलेला आहे, त्यांचा शेवट किती भयंकर होईल नाही का. 18 वचन, नीतिमान जर कष्टाने तरतो तर भक्तिहीन व पापी याला ठिकाण कोठे मिळेल. नीतिमान जर टिकून राहतो आपल्या भक्तीमुळं, आपल्या विश्वासामुळं, तर भक्तिहीन आणि पापी यांचं काय होईल, त्यांना ठिकाण राहील का. आणि मग शेवटी 19 वचन, यामुळे देवाच्या इच्छेप्रमाणे दुःख भोगणाऱ्यांनी सत्कृत्य करीत आपले जीव विश्वासू निर्माणकर्त्याला सोपून द्यावे. आम्ही दुःखातून जात आहोत का, आम्ही छळातून जात आहोत का, त्रासातून जात आहोत का, आम्ही आनंद करायला पाहिजे. आणि आम्ही हा आनंद करत असताना आम्ही सत्कृत्य करत राहायला पाहिजे आणि आपला जीव निर्माणकर्त्याच्या हातामध्ये सोपून द्यायला पाहिजे. तर ज्यावेळेस स्तेफनाचा दगडमार झाला, त्याला धोंडमार करण्यात आली, त्याला मारण्यात आलं, त्यावेळेस त्याचे शेवटले उद्गार काय होते. प्रभू, मी माझा आत्मा तुझ्या हातामध्ये सोपवतो. त्याचा प्रभूवरचा विश्वास कमी झाला नव्हता. शेवटपर्यंत तो प्रभूच्या विश्वासामध्ये राहिला, प्रभूच्या मार्गामध्ये राहिला. प्रभूची प्रीती त्याने लोकांसाठी प्रगट केली. प्रभूची सुवार्ता तो शेवटपर्यंत गाजवत राहिला आणि मग त्याने आपला आत्मा, जीव, शरीर देवाच्या हातामध्ये सोपवलं. आज तुम्हाला आणि मला हे करण्याची गरज आहे. हो, या जगामध्ये आम्ही दुःखातून जात आहोत, त्रासातून जात आहोत, तरीसुद्धा आम्हाला सत्कृत्य करत राहायला पाहिजे. देवाच्या मार्गामध्ये चालत राहायला पाहिजे. देवाची प्रीती आम्हाला इतरांना द्यायला पाहिजे. आणि असं करत असताना आम्हाला आपला जीव, आत्मा, शरीर देवाच्या हातामध्ये सोपवायचं आहे. आमचा विश्वासू निर्माण करता, आमचा तारण करता, त्याच्या हातामध्ये आपलं जीवन आम्हाला सोपवायचं आहे. आज आपण हे करूया का. आपलं जीवन आपण प्रभूच्या हातामध्ये सोपूया. प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत प्रभुदेवा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आज तुझ्या सानिध्यामध्ये तुझ्या पायाजवळ बसून तुझी स्तुती आराधना करण्यासाठी तू आमचं सहाय्य केलंस. प्रभू, तुझ्या वचनावर आम्ही मनन केलं, त्या मननाच्या द्वारे तू आमची भेट घेतलीस. तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तू आम्हाला बोध केलास, त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. जे सत्य तू आम्हाला प्रगट केलंस, जे काही तू आम्हाला शिकवलं आहेस प्रभू, त्या प्रकारे आमच्या आचरणामध्ये या गोष्टी आणण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. तुझी कृपा तू आम्हाला पुरव. प्रभू, आम्ही छळातून, दुःखातून जात असताना आम्ही आमच्या विश्वासामध्ये कमी पडू नये, ढळू नये, परंतु तुझ्यामध्ये अधिक आम्ही खंबीर व्हावं, विश्वासामध्ये वाढत जावं. आम्ही सत्कृत्य करावेत आणि आपलं जीव, आत्मा, शरीर आम्ही तुझ्या हातामध्ये सोपवावा. यासाठी प्रभू आम्हा सर्वांना तुझं सहाय्य कर. तुझी कृपा तू पुरव. आज आमच्यामध्ये जे दुःखी आहेत, निराश आहेत, आजारी आहेत, संकटात आहेत प्रभू, त्यांना आम्ही तुझ्या दयास्थानासमोर उंच करतो. आज तू त्यांची भेट घे, त्यांना स्पर्श कर, त्यांना आरोग्य दे. तुझी कृपा, शांती याचा अनुभव त्यांना त्यांच्या जीवनामध्ये आज येऊ दे. त्यांची प्रत्येक गरज पूर्ण कर. त्यांच्या सर्व दुःखातून, संकटातून त्यांना तू बाहेर काढ. प्रभू, ज्यांचे वाढदिवस आहेत, विवाहाचे वर्धापन दिन आहेत, त्यांच्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो. आजपर्यंत तू त्यांचा सांभाळ केलास,
त्यांची काळजी घेतलीस, तुझे अनेक आशीर्वाद त्यांना दिलेस. प्रभू, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. त्यांचा येणारा प्रत्येक दिवस, त्यांचं आयुष्य तू आशीर्वादित कर, त्यांची प्रत्येक गरज पूर्ण कर, आणि त्यांचं जीवन इतरांसाठी आशीर्वाद होऊ दे, अशी आम्ही तुला विनंती करतो. प्रभू, या येणाऱ्या आठवड्यामध्ये तू आम्हा सर्वांची काळजी घे, आम्हाला सुरक्षित ठेव, आणि तुझ्या आराधनेसाठी पुन्हा एकदा तू आम्हाला एकत्र आण. मान, महिमा, गौरव आम्ही तुला देतो, आणि प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही करतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रभूनं शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, जसे आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो, तशी तू आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हास परीक्षेत नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता, शांती, आनंद आणि आरोग्य आम्हा सर्वांसह, आमच्या कुटुंबाबरोबर, देवाच्या सर्व लेकरांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. सुवंद्य देवा परात्पर स्तवाहो त्याला खालीवर तो बाप पुत्र आत्माजा त्रैक्याला द्या अनंत मा. आमेन. प्रियजन हो, आजच्या उपासनेमधून प्रभू आपल्याशी बोलला, त्याने आशीर्वाद दिला, त्याने तुम्हाला काही करण्यास सांगितलंय, मग ते अवश्य करा. आणि हो, हा आशीर्वाद आपल्यापर्यंत ठेवू नका, आपल्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना या उपासनेची लिंक अवश्य पाठवा. आणि आता भेटूया पुढील रविवारी. तोपर्यंत शालोम.